इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर शहरात निषेध आंदोलन केले आहे। या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल मान्य नसल्याने या निकालाचा आणि राहुल नार्वेकर यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान ठाकरे गटाचे आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले। या आंदोलनासाठी पदाधिकाऱ्यांनी पोलीस परवानगी घेतली नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात रवींद्र सिंग उर्फ पिंकी भुल्लर, राजेंद्र शाहू, दिलीप मिश्रा, भगवान मोहिते, शिवाजी जाळवे, दशरथ चौधरी, राजन वेलकर, अशोक सातपुते, शिराज खान आणि इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 10 तारखेला जो नार्वेकर साहेबांनी जो चुकीचा निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयामुळे उल्हासनगर नाही तर पुऱ्या महाराष्ट्रातून लोक संतप्त झाले। संताप त्यांनी व्यक्त केलेले जागोजागी। जसं सरकारला खुशी झाली, त्यांनी ही खुशी जाहीर केली, तसे दुःख झाल्यामुळे आहे ना, आम्ही ही काल 11 तारखेला शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले आणि सरकारचा निषेध केला की चुकीच्या निर्णयाला तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्ही पायाखाली तोडवताय, संविधानाचा अपमान करताय। त्यामुळे आम्ही तो काल निषेध केला आणि निषेध केला म्हणजे त्यात कोणाचा विषय काय अपशब्द वापरलेला नाहीये। आणि ते हे करताना त्यांनी आज आमच्या 19 लोकांवर काही कारण नसताना गुन्हे दाखल केलेत। हे बरं नाही वाटत। सत्ता तुमची, सरकार तुमचं, दंडशाही तुमची म्हणून कोणावर तुम्ही चुकीचे गुन्हे दाखल करताय। ते एवढंच म्हणणं आहे सरकारला की जे आहे ते सत्याने चाला, सत्याने वागा, आमचं हेच म्हणणं आहे। आणि त्यात उद्या 13 तारीख शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख पद कुटुंब प्रमुख आज अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कलवा ह्या साईडचा दौरा आहे। त्यांचंही एकदम जोराने जोशोमने स्वागत होत आहे। हे बी काही लोकांना खूप डोळ्यात खपतं म्हणून त्यांनी हे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केलेले आहे। एवढंच बोलायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र।